नमस्कार, सुमाज किचनमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. रोज आपण जे कांदे पोहे बनवतो त्याच पोह्यापासून आपण चिवडा बनवणार आहोत. 5च मिनिटात झटकीपट होणारा हा चिवडा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. संध्याकाळी चहासोबत वेगळा काहीतरी पदार्थ हवा असतो, तेव्हा हेच आपले जाड पोहे आपण घेतलेले आहेत, जे आपण कांदा पोहे बनवतो. या पोह्यांना फक्त 2 ते 3 मिनिट फक्त शेकून घ्यायचं आहे, पूर्ण भाजायचं नाही. ते पण आपण का करतोय? पोहे थोडेसे हवामानानुसार नम पडलेले असतात, तर त्यासाठी कुरकुरीत व्हावा यासाठी आपण फक्त 2 ते 3 मिनिटच भाजून घ्यायचं आहे. आपण पाहू शकता, हाताला भाजणार नाही एवढ्या प्रमाणातच आपल्याला हा पोहे भाजून घ्यायचे आहेत. जर तुम्ही पोहे जास्त भाजलात की ते आकसतात. पहा, मी गॅस बंद केलेला आहे. आता हे पोहे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. केव्हाही चिवडा बनवताना थोडंसं पसरट भांडं किंवा मोठं पातेलं घ्यायचं, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येईल. कांदे पोहे म्हटलं की सकाळीच बास म्हणतात. दुपारी किंवा अदर वेळेस जेव्हा काहीतरी खायला पाहिजे आणि घरच्या घरी करायचं झटकीपट आहे त्या साहित्यामध्ये म्हणजे पोहे. पोह्याच्या प्रमाणानुसार, चवीनुसार तिखट, मीठ, हळद यामध्ये आपण टाकायचं आहे. आता पॅनमध्ये आपण फोडणी तयार करणार आहोत. त्यामध्ये आपण पाहू शकता खूपच कमी प्रमाणात मी तेल घेतलेलं आहे. 2 ते 3 चमचेच तेल होईल एवढंच मी तेल यामध्ये घेतलेलं आहे. तेल चांगले तापले की त्यामध्ये मोहरी, ओवा आणि जिरे टाकायचे आहेत. मोहरी छान तडतडली की गॅस बंद करायचा, कारण इतर साहित्य मिक्स करेपर्यंत फोडणी करपते आणि मग चिवडा कडवट होतो. प्रत्येक वेळेस फोडणी करताना हीच पद्धत करा, म्हणजे चिवडा करपट होणार नाही, कडवट होणार नाही. त्यानंतर 2 मिरची वाळलेले मी त्यामध्ये टाकलेले आहेत आणि लसणाचे कुड्या टाकलेल्या आहेत. लसणाच्या कुड्या हे चेचून घेतलेल्या आहेत. आणि ते सालीसकट चेचलेले आहेत. त्यामुळे छान साल जरी करपली तर लसणाची चव छान येते. त्यानंतर त्यामध्ये आपल्या आवडीनुसार फुटाण्याची डाळ आणि शेंगा, मी भाजलेले शेंगा यामध्ये टाकलेले आहेत. कढीपाला घातलेला आहे. आपण पाहू शकता, कढीपत्ता घातलेला जो आहे किती कुरकुरीत झालेला आहे. जेव्हा आपण गॅस बंद करतो आणि तेल व्यवस्थित तापलं असेल तरच कढीपत्ता असा छान कुरकुरीत आणि हिरव्या रंगाचा दिसतो. आता परत गॅस बंद करून कढई आपण गॅसवरून काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण जे मिक्स करून मसाला टाकून पोहे ठेवलेत ते पोहे यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. गॅसवर हे केलोत तर पूर्ण मसाला करपतो आणि सगळीकडे मसाला लागत नाही. तर अशा पद्धतीने पहिल्यांदा कढईमध्येच, कारण कढई गरम आहे तर सर्व मसाला, तेल छानपैकी व्यवस्थित ते लागतं. त्यानंतर आपण मोठ्या बाउलमध्ये घेऊन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. हा पोह्याचा चिवडा खूपच टेस्टी होतो आणि हा जर मुलांना आपण शिकवलोत तर ते 5 ते 10 मिनिटात व्यवस्थित करतील. मुलेही व्यवस्थित करतील आणि टेस्टही खूपच चांगली येईल. शिवाय कुठलेही जास्त मटेरियल यामध्ये लागत नाही. घरामध्ये फुटाणे डाळ आणि शेंगा हे तर रेडी असतातच. पहा, छान असा कुरकुरीत पोह्याचा चिवडा तयार झालेला आहे. आता हा तयार झालेला चिवडा परत एकदा कढईमध्ये गॅस चालू करून आपण भाजून घ्यायचा आहे. पहा, चिवडा छान एकदम तयार झालेला आहे. आता यामध्ये आपण टाकणार आहोत 1 ते 1.5 चमचा पिठी साखर. आणि पिठी साखर जेव्हा आपण टाकतो सरळ हाताने मिक्स करा. खूपच छान व्यवस्थित असं हे पिठी साखर सगळ्या चिवड्याला लागायला हवं. जेव्हा आपण हाताने न करता चमच्याने वगैरे केलो की ते खाली जाऊन बसतं आणि एका ठिकाणी जर राहिलं तर पाणी सुटतं आणि चिवडा ओलसर होतो. आपण पाहिला, चिवडा एवढा खमंग आणि खुसखुशीत झाला आहे, परंतु जराही तेल हाताला लागलेलं नाही. तेलकट न होणारा एकदम सोपा असा टेस्टी हा चिवडा तुम्हीही जरूर करून पहा. चिवड्या संदर्भातील किती टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितलेत ते मला तुम्ही सांगा. व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. धन्यवाद.